मित्रांनो, काही काही चित्रपटांची प्रसिद्धी ही वेगळ्या प्रकारे केली जाते आणि असा एक चित्रपट म्हणजे स्वप्नसुंदरी. मी गणेश आचवल त्या चित्रपटाचा रिव्ह्यू करण्याकरता स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तुम्हाला आठवत असेल की आपण बोललो होतो मागे की सेव्ह द डेट 24 जुलै असं आलेलं होतं आणि तेव्हा अनेकांना वाटलं की कुठला अभिनेता लग्न करतोय की काय, कुठला अभिनेता स्वप्नसुंदरीच्या शोधात आहे की काय. बरं, गेले 2 महिन्यात कोणाची लग्न जर झालेली असतील तर तिथं आम्ही सोहळ्याला उपस्थित राहू अशा प्रकारचं सुद्धा पब्लिसिटी कॅम्पेन केलं गेलं होतं स्वप्नसुंदरी चित्रपटाचं. त्यामुळे चित्रपटाकडनं आपल्याला बऱ्याच अपेक्षा या असू शकतात आणि त्याच चित्रपटाबद्दल आता आपण बोलतोय. मुळात राघव ही या चित्रपटातली महत्वाची व्यक्तिरेखा. कांदे पोहे, मुलगी बघण्याचा कार्यक्रम या सगळ्या पद्धतीला अनेक जण सामोरे जात असतात अजून सुद्धा. आणि सध्या बघा, लेट मॅरेजचा ट्रेंड हा वाढत चाललेला आहे. पण हा जो राघव आहे, त्या राघवला एक पडलेला प्रश्न आहे की अवघ्या अर्ध्या तासात कसं सांगायचं की आपलं या मुलीशी जमणार आहे की नाही. आणि जवळजवळ 14 ते 15 स्थळं तो नाकारतो आणि मग तो आपल्या वडिलांकडे एक वेगळीच अट ठेवतो आणि वडील त्या अटीला मान्यता देतात. आईला त्याबद्दल काहीच माहिती नसतं आणि मग त्या अटीचं समर्थन करणारी एक मुलगी मानसी ही त्या राघवच्या आयुष्यात येते. पण ती आल्यानंतर सुद्धा त्याचं आयुष्य बदलतं का? पण एक नक्की सांगावसं वाटतं की चित्रपटाची कथा खरं तर चांगली होती आणि त्यामुळे चित्रपटाच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. चित्रपटाच्या पब्लिसिटी कॅम्पेनवरून किंवा एकंदरीतच चित्रपटाचं ज्या प्रकारे पोस्टर वगैरे आपण बघितलं त्यावरनं आपल्याला अपेक्षा आपण खूप घेऊन जाऊ शकतो थिएटरमध्ये आणि तसंच झालं होतं माझ्याही बाबतीत. पण चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा जो वेग आहे ना, तो वेग खूप संथ वाटतो. म्हणजे कथानक पुढे सरकतच नाही की पुढे काय होणार, पुढे काय होणार. मध्यंतरात मात्र चांगला ट्विस्ट देण्यात आलेला आहे. पण त्यामुळे प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील चित्रपटाला माहीत नाही. मध्यंतरानंतर सुद्धा जे वळण आहे, जे धक्कातंत्र तिथे आलेलं आहे, तर त्या धक्कातंत्रातनं माणूस सावरू सुद्धा शकतो, नाही असं नाहीये. पण एकंदरीतच चांगल्या कथानकाला जर वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं गेलं असतं, तर चित्रपट अजून चांगला झाला असतं असं वाटतं. गाणी खूप आहेत चित्रपटांमध्ये, त्यामुळे कधी-कधी गाण्यांची गर्दी वाटते. भूषण प्रधान आणि सायली पाटील यांचा अभिनय उत्तम आहे. त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. अशोक शिंदे, शिल्पा नवलकर आणि माधवी जुवेकर यांनी सुद्धा आपल्या व्यक्तिरेखांना योग्य तो न्याय दिलेला आहे. त्यामुळे स्वप्न सुंदरी बघायला जायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. चित्रपटाचं कथानक अधिक चांगल्या पद्धतीने मांडायला हवं होतं. मध्यंतरापर्यंतचा जो चित्रपटाचा वेग आहे, तो खूपच संथ होता. त्यात जरा काही वेगळं मांडता आलं असतं तर बरं झालं असतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकतं. तुम्ही जर चित्रपट बघितलात तर तो चित्रपट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.